तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेके सिमेंटबद्दल चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते काल ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत, म्हणजे 19 जुलै रोजी अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये काय इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहेत कंपनीच्या माध्यमातून, आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं किंवा ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक खरेदी करणं ह्या ठिकाणी फायद्याचं ठरू शकतं का, त्याविषयी आपण डिस्कशन करूया. सो मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा, कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला नितांत गरज आहे. सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करूनच चला मित्रांनो. सो बघा, आता आपण ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा आहे ह्या ठिकाणी आपण बघूया. सो डेफिनेटली तुम्हाला कळालंच असेल, नावावरून एक सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. 3,353 करोडची मित्रांनो सेल्स झाली ह्या जून क्वार्टरमध्ये. मागील मार्च क्वार्टरमध्ये 3,581 करोड रुपये होती. सो डेफिनेटली मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो सेल्समध्ये थोडीशी घसरण आपल्याला कोटे ना कोटे पाहायला मिळते. जून 2024मध्ये हीच सेल्स मित्रांनो 2,808 करोड रुपये होती. सो डेफिनेटली जर जून क्वार्टरचा विचार केला तर आकडे समाधानकारक ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ओके, आणि 2,665 करोड रुपयांचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च झाले आणि 688 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट झाला. आणि ऑर्डर इन्कमची तर मित्रांनो चर्चा केली, 56 कोटी रुपयांचे ऑर्डर इन्कम मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीला झालेले आहेत. चला आता आपण बघूया मित्रांनो की ह्या ठिकाणी कंपनीचे ऑर्डर इन्कमसुद्धा वाढताना दिसत आहेत, कारण जून 2024मध्ये 45 करोड रुपये होता, तर 56 करोड रुपये झालेले आहेत. इंटरेस्टचा जर विचार केला मित्रांनो, 109 कोटी रुपयांचे इंटरेस्ट कंपनीने कर्जांवरती पे केलेले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं नेट प्रॉफिटचा विचार केला, 324 कोटींचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 361 करोड रुपये होता आणि जून 2024मध्ये 185 करोड रुपये होता. सो जून क्वार्टरचा जर विचार केला, डेफिनेटली मित्रांनो प्रॉफिटमध्ये एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटते. अर्थातच मागील क्वार्टरपेक्षा क्वार्टर बेसिसवरती घसरण पाहायला मिळाली, पण अजूनसुद्धा जून क्वार्टरपेक्षा आकडे मित्रांनो अत्यंत मजबूत या ठिकाणी होत आहेत. कंपनीचा मित्रांनो जो EPS आहे तो EPS सुद्धा बघू शकता, अर्निंग पर शेअर 41 रुपये 99 पैशांच्या आसपास आहे. ओके, जो जून 2024मध्ये 23 रुपये 98 पैशांच्या आसपास होता. तर चला, एकंदरीत परफॉर्मन्स बघितलं तर एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अर्थातच मित्रांनो सिमेंट सेक्टर जे आहे ते थोडंसं कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे. ओके, आता सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थिट आहे का? सो बघू शकता मित्रांनो, पी अत्यंत हाय आहे, 54चा मित्रांनो पी आहे. ओके, जो अत्यंत हाय पी समजला जातो. प्रमोटर होल्डिंगचा जर मित्रांनो विचार केला तुम्ही, 45.7% प्रमोटर होल्डिंग आहे, ठीकठाक आहे, जनरली 60% वर असायला हवी. आणि 0.99 या ठिकाणी काय मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो. सो डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो काय डेफिनेटली या ठिकाणी काय मित्रांनो हाय आपल्याला दिसत आहे. आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर बघू शकता 6,498 रुपये या ठिकाणी काय करंट प्राईस आहे. सो बुक व्हॅल्यूचा विचार केला आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता जे बुक व्हॅल्यू आहे आणि जी करंट प्राईस आहे ऑलमोस्ट दिसतो मित्रांनो करंट प्राईस बुक व्हॅल्यूपेक्षा 8 पटीने ह्या ठिकाणी काय महाग आहे. सो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि अत्यंत लाईफ टाईम हायला हा सध्या स्टॉक आहे. त्यामुळे ह्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करणं आणि ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इन्व्हेस्टमेंट करणं, ह्या दोन्हीही गोष्टींसाठी मित्रांनो माझा काय असेल स्पष्ट या ठिकाणी काय असेल नकार असेल. ओके, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल सो एका चांगल्या करेक्शनवरती हा स्टॉक खरेदी करा. सध्याचे लेवल्स खूप जास्त काय आहेत मित्रांनो, ओव्हर व्हॅल्यूड आहेत असं मला वाटतं. ह्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.